पैलवान सचिन पाटील आपण क्रीडा मंचावर यायचा ठाणे शहर सिंधुदुर्ग, मुंबई उपनगर पूर्व विरुद्ध रत्नागिरी, जळगाव विरुद्ध नाशिक ग्रामीण, नंदुरबार मातीची 6 क्रीडांगण मंडळाचे ज्येष्ठ खेळाडू अरुण यादव, माणिकप्पा पाटील, बाबासाहेब यादव, रणवीर कांबोरे, प्राध्यापक वैभव पाटील, लालासाहेब यादव तसेच मंडळाचे सर्व खेळाडू पाटील, विनोद नलवडे, हरीश पाटील, प्रसाद दामदार, आदित्य पाटील, नेहाल देसाई, रणजित पाटील, पार्थ कोळी, कृष्णा सुतार यांचं या स्पर्धेला सहकार्य यानंतर अजून एक सत्र होणार आहे। युवक मराठा क्रीडा संस्था सांगलीवाडीचे अध्यक्ष दिनकर तात्या पाटील, उपाध्यक्ष अरुण यादव, सेक्रेटरी सदाशिव पाटील, खजिनदार हर्षल खंडे, सदस्य अजिंक्य पाटील, बाबासाहेब यादव, माणिक पाटील, वैभव पाटील, चेतन मुंबई उपनगर पूर्व या 8 संघांनी या ठिकाणी थांबायचं आहे। त्यांच्या व्यतिरिक्त जे महाराष्ट्रातून संघ आले आहेत त्यांनी आपल्या निवास व्यवस्थेकडे भोजन कक्षाकडे जाण्यासाठी दर्शनमुखी वाहने उभी केलेले त्या ठिकाणी थांबायचं आहे। प्रत्येक संघातील 12 खेळाडू त्या ठिकाणी एकत्रितरित्या बसमध्ये आले पाहिजे, तरच बस सोडली जाणार आहे याची आपण करायचं आहे। सर्वप्रथम भोजन कक्षाकडे या खेळाडूंना घेऊन जाण्यासाठी बस सज्ज आहे। त्या ठिकाणी भोजन केल्यानंतर आपल्या निवास व्यवस्थेची कल्पना दिली जाईल। प्राध्यापक वैभव पाटील सर त्या ठिकाणी आपणास निवास व्यवस्थेची सूचना देतील आणि आपली निवास व्यवस्था आणि छत्रपती शासक कला क्रीडा सांस्कृतिक मंडळाच्या वतीनं या जर्सी नंबर 7च्या खेळाडूचा यथोचित सन्मान होणार आहे। आक्रमक चढाईपटू म्हणून त्याचा आपण खेळ या ठिकाणी पाहत आहोत। आपल्या अपंगावर मात करत उजव्या हाताचा पंजा नसताना देखील तो खेळाडू आपल्या संघाला या ठिकाणी मोठे योगदान देत आहे। बॅरिकेडिंगला रेल्वे जे प्रेक्षक खेळाडू उभे आहेत त्वरित आपण बाजूला बॅरिकेडिंग
पॅराग्राफला रेल्वे उभे नसलेले पॅराग्लायडिंग वाकत आहे. त्या ठिकाणी विद्युत झोताचे खांब आहेत. विद्युत प्रभाव कार्यान्वित होण्याची शक्यता आहे. कोणताही धोका व्यक्ती निर्माण होऊ नये याची आपण काळजी घ्या आणि स्पर्धा सुरळीत पार पाडण्याच्या दृष्टीनं स्पर्धा आयोजन संयोजन समिती सहकार्य करा. वैद्यकीय पथक खेळाडू क्रमांक 2 क्रीडामंच्या समोरील खेळाडू क्रमांक 2 वर यायचा वैद्यकीय पथक. प्रणव पाटील, मंथन चव्हाण, धीरज वाटेगावकर, सचिन सातपुते, पारस संगाळे, योगेश सूर्यवंशी, आदित्य जाधव. भरपूर दोन संघाचे सर्व खेळाडू प्रशिक्षक यांना घेऊन मगच गाडी हलवायच्या. मुकेश आला मोहिते आणि त्यांची कन्या मानसी मोहिते या देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचंही सहर्ष स्वागत सुस्वागत. क्रीडानगरीच्या प्रवेशद्वाराजवळ वाहतूक व्यवस्थेची सर्व वाहने उभे आहेत. त्या वाहनात बसून आपण प्रथम भोजन कक्षाकडे आणि त्यानंतर तिथूनच निवास व्यवस्थेकडे जायचं. जळगाव, नाशिक ग्रामीण, मुंबई उपनगर पूर्व, रत्नागिरी, ठाणे शहर, सिंधुदुर्ग आपल्याला खेळण्यासाठी दुसरा पुकार. ठाणे शहर, सिंधुदुर्ग, जळगाव, नाशिक ग्रामीण, मुंबई उपनगर पूर्व, रत्नागिरी आपल्याला खेळण्यासाठी दुसरा पुकार. अतिशय उत्साहाच्या बुलंद अशा क्रीडा रसिकांच्या प्रतिसादात क्रीडानगरी फुललेली हजारोच्या संख्येने उपस्थित क्रीडा रसिक क्रीडाप्रेमी नागरिकांचे देखील या ठिकाणी खास करून अभिनंदन आणि आभार. सावंत यांची या ठिकाणी उपस्थिती. माणिकप्पा यांचं क्रीडामंचावर आगमन. रेल्वे जे प्रेक्षक उभे आहेत त्यांना पुन्हा एकदा विनंती सूचना. आपण बॅरॅक
महाराष्ट्रामध्ये योगमाना क्रीडा संस्था सांगलीवाडी आयोजित भव्य दिव्याची 91 कुमारी गट राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी कबड्डी स्पर्धा मुख्यमंत्री चषक 2024 या ठिकाणी कालपासून सुरू झालेल्या या मुख्यमंत्री चषक कबड्डी स्पर्धेच्या विविध दैनिकांमधून आलेल्या वृत्तांत आणि छायाचित्रांचं शैलेश भाऊ पवार यांना विनंती करतोय आपण क्रीडा मंचावर यावं. संभाजीनगर 52 सातारा 40 सुप्रसिद्ध छायाचित्रकार रयकर यांचं या क्रीडानगरीमध्ये आगमन सहर्ष स्वागत सुस्वागत. माणिकप्पा क्रीडांगण क्रमांक 1 वरील सामना आपल्या सांगलीवाडीचे आणि सध्या क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे जिल्ह्याचे बालेवाडी क्रीडा संकुलात कार्यरत असणारे